तर नमस्कार, मम्माज किचन अँड कर्नाटकामध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते तिळाचं पिठलं। तर ही पारंपरिक रेसिपी आहे आमच्या कर्नाटकची। तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते आणि मग कृती। तर सगळ्यात आधी या वाटीने मी इथे 1 वाटी तीळ घेतले, इथे मीठ घेतले चवीनुसार, हळद घेतली आहे अर्धा चमचा, मिरची घेतली 1 ते 1.5 चमचा। जर तुम्हाला अजून तिखट हवे असेल तर तुम्ही अजून तिखट घेऊ शकता। इथे मी मीडियम साइजचा 1 टोमॅटो कापून घेतलाय आणि इकडे मीडियम साइजचे 2 कांदे कापून घेतले। इथे घेतली आहे थोडीशी कोथिंबीर। सगळ्यात आधी ही तीळ आहे, ही मी भाजून घेणार आहे। तर मी कढई तापायला ठेवली, आता याच्यात टाकणार आहे तीळ। आपण तीळ भाजून घेऊया खरपूस अशी। तर तीळ अशी ब्राउन होऊ द्या। ही तीळ झाली, आता मी याला एका प्लेट मध्ये काढते। तुम्ही बघू शकता असा कलर आलाय। तर तीळ भाजून झाली आहे, तीळ थंड होऊ द्या, तोपर्यंत आपण फोडणी देऊया। इथे फोडणीसाठी ठेवलेली आहे कढई, टाकते तेल। आता त्याच्यात तेल गरम झाले, तेलात टाकते राई, कढीपत्ता, राई तडाडू द्या। राई तडाडली, आता टाकणार आहे कांदा। आता कांद्याला थोडं फिरवून घ्या आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवा। आता कांदा ब्राउन होतपर्यंत आपण तीळ वाटून घेऊया। आता याला जरा ओबडधोबड वाटून घेऊया। तर कांदा ब्राउन झाला, आता याच्यात टाकणार आहे टोमॅटो। टोमॅटो टाकून फिरवून घ्या। आता टोमॅटो पूर्ण गळू द्या। इथे टोमॅटो सुद्धा थोडा नरम झालाय, तर आता आपण टाकूया याच्यात मसाले। मिरची, हळद, मीठ चवीनुसार, थोडीशी कोथिंबीर, आणि ही तिळाची पावडर जी आपण वाटून घेतली होती। सगळं टाकून फिरवून घ्या। पाच ते 6 मिनिट हे चटपट होऊ द्या। गॅसचा फ्लेम बारीक करा। 5 ते 6 मिनिट झाले, आता याच्यात टाका अर्धा कप पाणी। पाच ते 6 मिनिट झाकून ठेवलं होतं। तर आता तिळाचं पिठलं एकदम रेडी आहे। याला जास्त शिजवायची गरज लागत नाही, कारण आपण तीळ ऑलरेडी भाजून घेतले होते। तर टाकते थोडीशी कोथिंबीर, तर तुम्ही हे पिठले ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा सर्व करू शकता। तर
तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खालच्या आयकॉनवर क्लिक करा. फॉर वॉचिंग गाईज, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.